ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सप्तमः पाठः सात्वा धडा त्रिवर्णः ध्वजः। ध्वज म्हणजे मराठीमध्ये पण ध्वज म्हणतात किंवा झेंडा. त्रिवर्णः म्हणजे तीन रंगाचा. तीन रंगाचा असणारा हा झेंडा, त्याच्यावरती हा धडा आधारित आहे. सुरुवात कशी होते बघा. केचन बालकाः म्हणजे काही मुलं, काश्चन बालिकाश्च काही मुली, स्वतंत्रता दिवसस्य म्हणजे स्वतंत्रता दिवसाच्या ध्वजारोहण समारोहे म्हणजे झेंडा फडकवण्याच्या कार्यक्रमामध्ये, सोत्साहम म्हणजे उत्साहाने आनंदाने, गच्छन्तः परस्परं संलपन्ति गच्छन्तः जाताना, परस्परम संलपन्ति परस्परम एकमेकांशी बोलतात. ध्वजारोहण समारोहामध्ये आनंदाने उत्साहाने जात असताना काही मुलं आणि काही मुली एकमेकांशी बोलतात. त्यातलं पहिलं नाव काय आहे? देवेशः. तो काय म्हणतोय बघा. अद्य आज स्वतंत्रता दिवसः. आज काय आहे? स्वातंत्र्य दिवस आहे. अस्माकं विद्यालयस्य आमच्या विद्यालयाच्या विद्यालयाचे प्राचार्यः. प्राचार्य म्हणजे मुख्याध्यापक, प्रिन्सिपल. ध्वजारोहणम करिष्यति काय करणार आहे? झेंडा फडकवणार आहे. फ्लॅग हॉइस्टिंग. छात्राश्च म्हणजे छात्राः च, च म्हणजे आणि, छात्राः मुलं, सांस्कृतिक कार्यक्रमान प्रस्तोषंती. सांस्कृतिक कार्यक्रमान म्हणजे संस्कृती दाखवणारे जे कार्यक्रम आहे, कल्चरल प्रोग्राम. प्रस्तोषंती काय करणार आहेत? सादर करणार आहेत, प्रस्तुत करणार आहेत, प्रेझेंट करणार आहेत. अंते शेवटी, च म्हणजे आणि, आणि शेवटी मोदकानी मिलिष्यन्ति. करिष्यती मिलिष्यन्ति हा काय? लृट लकार आहे म्हणजे फ्युचर टेन्स. आणि शेवटी काय होणार आहेत? मोदक, लाडू मिळणार आहेत किंवा मोदक मिळणार आहेत. मग डेव्हिड काय बोलतो बघा. डेव्हिड शुचे म्हणजे एका मुलीचं नाव शुची. तिला तो आवाज येतो सुचे म्हणजे तिला आवाज देतो. जानासी त्वम, त्वम म्हणजे तू. या ठिकाणी तुला माहिती आहे का? क्वेश्चन मार्क आहे. अस्माकं ध्वजः कीदृशः. अस्माकं आपला, ध्वजः झेंडा, कीदृशः कसा आहे, कशा प्रकारचा आहे. शुची म्हणते अस्माकं देशस्य ध्वजः, अस्माकं आपल्या देशाचा झेंडा, त्रिवर्णः इति, त्रिवर्णः तीन रंगाचा आहे. मग सलीम म्हणतो रुचे. दुसऱ्या मुलीचं नाव काय? रुची. एकाचं नाव शुची, दुसरीचं नाव रुची. रुचे तिला आवाज देऊन बोलतो अयम त्रिवर्णः कथम. अयम म्हणजे हा, म्हणजे झेंडा. त्रिवर्णः कथम, कथम म्हणजे कसा काय? त्रिवर्ण तीन रंगाचा कसा काय? आता त्याला रुची सांगते. अस्मिन् ध्वजे त्रयः वर्णाः सन्ति. सन्ति काय? प्लुरल आहेत. अस्मिन् ध्वजे या झेंड्यामध्ये त्रयः वर्णाः सन्ति तीन रंग आहेत. अतः त्रिवर्णः म्हणून त्याला त्रिवर्ण म्हणतात. किम त्वम एतेषां वर्णानां नामानि जानासि. किम म्हणजे काय, त्वम तू, या झेंड्यांचे, एतेषां वर्णानां या रंगांचे, नामानी जानासी नाव जाणतोस का.
म्हणजे तुला या तीन रंगांची नावं माहिती आहेत का? आता आपल्याला मराठीमध्ये माहिती आहेत, या ठिकाणी संस्कृतमध्ये सांगतात. सलीम म्हणतो, अरे. अरे म्हणजे पुन्हा एकदा तो काय आवाज देतो, अरे. केशरवर्ण म्हणजे केशरी रंग. केशरवर्ण श्वेत पांढरा रंग. हरित हिरवा रंग. च म्हणजे आणि. हा च काय असतो, कधी पण आपण शेवटी लिहित असतो. मराठीमध्ये कसं बोलतो, पांढरा आणि केसरी आणि पांढरा असं म्हणतो, पण संस्कृतमध्ये केशरवर्ण श्वेत हरित. म्हणजे मी असं बोलू शकतो, राम कृष्ण बलराम च. म्हणजे च कधी येत असतो, शेवटी, मध्ये नाही. मग तीन रंगांची नावं सांगतात, केशरी, पांढरा आणि हिरवा. च एते. एते म्हणजे हे. त्रयः वर्णाः. त्रयः तीन, वर्णाः रंग. देवेश पुन्हा विचारतो, अस्माकं ध्वजे, आपल्या झेंड्यामध्ये, एते त्रयः वर्णाः, हे तीन रंग, किम सूचयन्ति, काय सांगतात किंवा काय सुचवतात? सलीम सांगतो, शृणु. शृणु म्हणजे ऐका. लोट लकार आहे, रिक्वेस्ट. शृणु काय म्हणतो, केशरवर्ण शौर्यस्य. आता एकेका रंगाचं महत्व सांगतात किंवा तो रंग काय काय सुचवतो ते सांगतात. केशरवर्ण शौर्यस्य. हा केशरवर्ण, केसरी रंग काय सांगतो, शौर्य म्हणजे ब्रेवरी, त्याच्याबद्दल सांगतो. श्वेत सत्यस्य. श्वेत रंग, पांढरा रंग काय सांगतो, सत्य, ट्रुथ, याच्याबद्दल रिप्रेझेंट करतो. हरित च, विसर्गाचा झाला श, शत्व संधी. हरितश्च हिरवा रंग, समृद्धे हे म्हणजे समृद्धी, भरभराट, प्रॉस्पेरिटी. सूचकाः संती म्हणजे सुचवतात. मग केशरी रंग ब्रेवरी, पांढरा रंग ट्रुथ, हिरवा रंग प्रॉस्पेरिटी, यांचे काय आहेत, सूचक आहेत. शुची ही म्हणते, किम एतेषां वर्णानां, या रंगांचे, अन्यत अपि महत्वम, अन्यत अपि महत्वम, आणि काही महत्व, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स, किम, आहेत का? म्हणजे हे तीन रंग याच्यापेक्षा अजून काही वेगळं सांगतात का? त्यावेळी डेव्हिड असं म्हणतो, आम. आम म्हणजे हो. कथम न, कसं नाही बरं, म्हणजे सांगतात. ध्वजस्य उपरी स्थितः. बघा आता, उपरी, मध्ये आणि अधः. उपरी म्हणजे वर, अधः म्हणजे खाली, मध्ये म्हणजे मधी, मध्ये. ध्वजस्य उपरी, झेंड्याच्या वरचा, स्थितः म्हणजे असलेला. केशरवर्ण, केसरी रंग काय सांगतो, त्यागस्य उत्साहस्य च सूचकः. म्हणजे केसरी रंग त्यागाचं, म्हणजे एखादी गोष्ट, त्याचा त्याग करायचा, त्याचं प्रतीक आहे. भारत हा कशासाठी जाणला जातो, त्यागासाठी. भारतामध्ये सगळ्यात जास्त संन्यासी आहेत. संन्यासी काय करतात, सगळ्या गोष्टींचा त्याग करतात किंवा सोडून देतात. उत्साहस्य, आणि हा केशरी रंग उत्साहाचं काय सूचक आहे, प्रतीक आहे. बर. मध्ये स्थित, मध्ये असलेला. उपरी झाला, आता मध्ये असलेला. श्वेतवर्ण पांढरा रंग. सात्विकतायाः, म्हणजे सात्विकता म्हणजे शुद्धता, विचारांची शुद्धता. सात्विकता म्हणजे काय, शुद्धता सांगतो हा रंग. म्हणजे एखादी गोष्ट, समजा पाणी असेल, तर ते पाणी कसं असतं, शुद्ध असतं आणि मलिन असतं, चांगलं किंवा वाईट. तसा हा पांढरा रंग काय सांगतो, शुद्धतेचं प्रतीक आहे. मग विचारांची शुद्धता, इतर शुद्धता. शुचितायाः च द्योतकः. द्योतकः सूचकः म्हणजे सारखंच, काय, इट रिप्रेझेंट्स,
सुचिताया हा म्हणजे पवित्रता. एक आहे शुद्धता आणि दुसरा आहे पवित्रता. गंगेचं पाणी कसं आहे? पवित्र आहे. द्योतकः, द्योतकः म्हणजे काय? ते आपल्याला सुचवतात. बर. अधः स्थितः म्हणजे खाली असलेला, वरती केशरी, मध्ये पांढरा, खाली असलेला हरितवर्ण. हरितवर्ण काय करतो? वसुंधरायाः सुषमायाः उर्वरतायाश्च द्योतकः. हा जो हिरवा रंग आहे तो वसुंधरायाः सुषमायाः उर्वतायाश्च द्योतकः. वसुंधरा म्हणजे काय? पृथ्वी. मग हा जो हिरवा रंग आहे तो काय करतो? आपल्याला अ ही जी पृथ्वी आहे, शब्द काय हा? सुषमा. सुषमा म्हणजे अं, हा म्हणजे सुंदरता. म्हणजे हा हिरवा रंग या पृथ्वीची सुषमाया हा म्हणजे सुंदरतेचं प्रतीक आहे. सुषमा म्हणजे काय? सुंदरता. ब्युटिफुल, ब्युटी. उर्वरतायाश्च द्योतकः. उर्वरता म्हणजे काय? फर्टिलिटी. म्हणजे एखादी जमीन चांगली असली तर त्याला काय बोलतो आपण? याची उर्वरता. याचा काय? जमिनीचा कस हा कसा आहे? चांगला आहे. म्हणजे जमीन एकदम योग्य आहे. बी पेरलं की चांगलंच उगवणार. त्याला काय म्हणतात? उर्वरता. उर्वरता याश्च द्योतकः. द्योतक म्हणजे काय? ते रिप्रेझेंट करतं, सूचक आहे, आपल्याला सुचवतो तो रंग. पुढे तेजिंदरः काय म्हणतो? शुचे म्हणजे शुचीला आवाज देतो आणि म्हणतो ध्वजस्य मध्ये एकम नीलवर्णम चक्रम वर्तते. वर्तते म्हणजे आहे. ध्वजस्य मध्ये म्हणजे झेंड्याच्या मध्ये एकम चक्रम एक चाक आहे. कसं आहे ते? नीलवर्णम. मग चाकाचा रंग काय आहे? नील, निळ्या रंगाचं चाक आहे. वर्तते असा तो प्रश्न विचारतो. शुची म्हणते आम आम, हो हो. इदम अशोक चक्रम कथ्यते. हे काय आहे? अशोक नावाचं चक्र आहे. कथ्यते म्हणजे म्हटल्या जातं. म्हणजे यास अशोक चक्र म्हटल्या जातं. ठीक आहे. एतत म्हणजे हे जे अशोक चक्र आहे, प्रगतेः न्यायस्य च प्रवर्तकः. द्योतकः, सूचकः, प्रवर्तकः म्हणजे एकच अर्थ आहे त्याचा. हे जे चक्र आहे हे काय सुचवतं आपल्याला? प्रगतेः म्हणजे प्रगती, प्रोग्रेस. न्यायस्य म्हणजे जस्टिस, न्यायाचं काय? प्रतीक आहे. अशा प्रकारे एकेका रंगाचं, एकेका गोष्टीचं झेंड्यामध्ये असणारं काय सिग्निफिकन्स आपल्याला सांगतात, महत्व आपल्याला सांगतात. सारनाथे अशोक स्तंभ अस्ति. सारनाथ या ठिकाणी हा अशोक स्तंभ आहे. अस्ति म्हणजे आहे, वर्तते, अस्ति म्हणजे एकच. तस्माद एव एतद गृहीतम. त्याच तस्मात म्हणजे तेथूनच, सारनाथ याच्यावरूनच हा काय अशोक स्तंभाचं एक अशोक स्तंभ म्हणून, चक्र म्हणून काय घेतलेला आहे. तस्मात एव म्हणजे तिथूनच, म्हणजे सारनाथ येथे असणारा अशोक स्तंभ त्याच्यावरूनच एतद गृहीतम. गृहीतम म्हणजे घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. एतत म्हणजे हे चक्र. प्रणव विचारतो अस्मिन चक्रे चतुर्विंशती अराहा संती. अस्मिन या चक्रामध्ये चतुर्विंशती म्हणजे 24, अराहा म्हणजे स्पोक्स, आपण काय म्हणू त्याला? काड्या. काय आहेत या चक्रामध्ये? 24 स्पोक्स, काड्या आहेत. संती म्हणजे आहेत. मेरी म्हणते भारतस्य संविधान सभायाम म्हणजे भारताच्या पार्लमेंटमध्ये 22 जुलै 1947, 22 जुलै 1947, 22 जुलैला तमे वर्षे म्हणजे
22 जुलै 1947 वर्षी, तमे वर्ष म्हणजे या वर्षामध्ये, समग्रतया, समग्रतया म्हणजे सगळ्यांकडून काय झाले, अस्य ध्वजस्य स्वीकरणं जातम, अस्य या ध्वजाचं स्वीकरणं जातम म्हणजे सगळ्यांनी हा ध्वज काय स्वीकारला आहे. कारण की भारताचे ध्वज हे वेगवेगळे वेगवेगळे होते. तसं हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाले. कधी आपल्या ध्वजामध्ये चरखा होता, कधी वेगवेगळ्या गोष्टी होत्या. जातम म्हणजे झाले, स्वीकरणं जातम ते स्वीकार केलं. तेजेंद्र बघा काय म्हणतोय, अस्माकं त्रिवर्ण ध्वज, आपला हा त्रिवर्ण ध्वज जो आहे हा स्वाधीनता, स्वाधीनता स्वाधीनतया, कुठली विभक्ती आहे ही, तृतीया विभक्ती. काय आहे हा शब्द, स्वाधीनता, स्वाधीनता, स्वाधीनता म्हणजे फ्रीडम. मग आपला हा ध्वज प्रतीक, प्रतीक म्हणजे कशाचं प्रतीक आहे, हा काय सुचवतो आपला ध्वज, स्वाधीनतया राष्ट्रगौरवस्य च, च म्हणजे आणि, आपला जो ध्वज आहे हा स्वतंत्रता आणि राष्ट्रगौरव म्हणजे राष्ट्र स्वाभिमानाचं काय प्रतीक आहे. अतः, या ठिकाणी विसर्ग आहे त्याचा लोप झालाय, अतः एव म्हणूनच, एव म्हणजे च, अतः स्वतंत्रता दिवसे म्हणजे स्वातंत्र्यता दिवशी, गणतंत्र दिवसे, स्वातंत्र्यता दिवस म्हणजे फ्रीडम आपलं, ओके, आणि गणतंत्र दिवस म्हणजे रिपब्लिक डे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, गणतंत्र दिवसेच, आणि अस्य ध्वजस्य उत्तोलनम, अस्य ध्वजस्य या ध्वजाचं उत्तोलनम हॉइस्टिंग म्हणजे फडकवणे, समारोहपूर्वकम म्हणजे एक चांगला कार्यक्रम आखून भवती, म्हणजे आपल्या या ध्वजाचं 2 दिवशी, एक स्वतंत्रता दिवस आणि गणतंत्र दिवस या दिवशी काय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करून, समारोह करून ध्वजाचं काय हॉइस्टिंग, झेंडा फडकवला जातो. जयतु त्रिवर्ण ध्वज, जयतु हा लोट लकार आहे म्हणजे जय जयकार असो किंवा जिंको, त्रिवर्ण ध्वज, त्रिवर्ण ध्वज हा कायम जिंको, जयतु भारतम, भारताचा कायम विजय असो. अशा प्रकारे हा धडा आपण थोडक्यात मराठी अर्थाने पाहिला. आता प्रश्न उत्तर आपण समजून घेऊया. आता आम आणि न म्हणजे राईट ऑर रॉंग, हो किंवा नाही याचं उत्तर आपल्याला सांगायचंय. आम म्हणजे हो, न म्हणजे नाही. बर, आता वाचतो, लक्ष द्या. अस्माकं राष्ट्रस्य ध्वजे त्रयः वर्णाः सन्ति, आपल्या राष्ट्रध्वजामध्ये 3 रंग आहेत. मग उत्तर काय येणार, आम आहेत, बरोबर. हरितवर्ण, हरित ध्वजे, हरितवर्ण दुसरा ख बघा, ध्वजे हरितवर्णः शांतेः प्रतीकः अस्ति, हरितवर्ण शांती सांगतो का, नाही, पांढरा रंग शांती सांगतो, म्हणून त्याचं उत्तर येणार आहे न. तिसरं बघा, ग, ध्वजे केशरवर्णः शक्त्याः सूचकः अस्ति, ध्वजामध्ये असणारा केसरी रंग हा शक्तीचं सूचक आहे, हो किंवा नाही. केसरी रंग काय सांगतो, त्याग, शौर्य, मग शक्ती शौर्य सारखंच आहे आम. चक्रे, ख बघा, त्रिंशत अराहा संती, त्रिंशत म्हणजे 30, मग 30 काड्या आहेत का, स्पोक्स आहेत का, नाही, 24 आहेत, म्हणून न. चतुर्विंशती संती, न. चक्रम प्रगतेः द्योतकः अस्ति, चक्र प्रगतीचं द्योतक आहे का, हो, चक्रम प्रगती आणि अ, काय सांगितलं होतं, प्रगती आणि न्यायस्य, न्यायाचं काय प्रतीक आहे, जस्टिस. अशा प्रकारे आपण हो किंवा नाही याची उत्तरं दिली. ठीक आहे. आता काय करायचंय आपल्याला, ह्यांचं विभक्ती वचन लिहायचंय. हे लिहित, विभक्ती आणि वचन लिहित असताना आपल्याला काय माहित पाहिजे, शब्द पाठ पाहिजेत. ठीक आहे. समृद्धी ही कुठली विभक्ती आहे, समृद्धे हे
षष्ठी विभक्ती आहे. मग आपल्याला जर गती शब्द पाठ असेल किंवा मती शब्द पाठ असेल तर आपल्याला कळेल की ही षष्ठी विभक्ती आहे. बघा, कुठली विभक्ती आहे ही? षष्ठी. षष्ठी म्हणजे सहावी. बर, एक वचन आहे का बहुवचन आहे? आता कुठल्याही षष्ठी विभक्तीच्या बहुवचनामध्ये काय असतं? नाम 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 असतं. मग या ठिकाणी समृद्ध हे मध्ये नाम नाही, म्हणजे हे काय आहे? एक वचन आहे. जसं राम शब्दाचं रामानाम म्हणजे बहुवचन, कवी शब्दाचं कवी नाम, समृद्धी शब्दाचं समृद्धी नाम असं जर असेल तर काय? बहुवचन आहे. पण या ठिकाणी नाम नाही. आता या ठिकाणी नाम दिलेलं आहे, मग काय? हे काय आहे? षष्ठी विभक्ती आणि बहुवचन. 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 बर. उत्साहस्य. उत्साहस्य ही पण काय आहे? रामस्य. राम शब्द पाठ असेल, उत्साह शब्दाची विभक्ती आपल्याला काढता येईल. आणि नाम शेवटी नाही, म्हणजे हे काय आहे? एक वचन आहे. नागरिकैही. राम शब्दाची तृतीया रामैही होतं, म्हणून नागरिकैही काय आहे? तृतीया विभक्ती आहे आणि बहुवचन आहे. हे सगळं कधी येईल आपल्याला? ज्यावेळी शब्दपाठ असतील. सात्विकतायाहा ही सुद्धा काय? षष्ठी विभक्ती आहे. सीता शब्द पाठ असेल तर आपल्याला सात्विकता हा शब्द सांगता येईल. एक वचन आहे का बहुवचन? एक वचन, कारण की नाम शेवटी नाही. प्राणानाम ही कुठली विभक्ती आहे? षष्ठी विभक्ती आहे. आणि नाम असल्यामुळे हे काय आहे? बहुवचन. सभायाम. सीता. सीतायाम ही कुठली आहे? सप्तमी. स्पेलिंग लिहिताना चुकायचं नाहीये. सप्तमी. आणि हे सुद्धा काय आहे? एक वचन आहे. अशा प्रकारे आपण विभक्ती आणि वचन हे कधी येणार आहे? ज्यावेळी आपल्याला राम, सीता, कवी यासारखे शब्द पाठ असतील त्यावेळी. बघा, आता एकपदेनं हे सगळ्यात सोपं असतं. एकपदेनं म्हणजे काय? एका शब्दात. अस्माकं ध्वजे कति. कति म्हणजे किती? त्रयः. ओके. व त्रिवर्णे ध्वजे शक्त्याः सूचकः कः वर्णः? शक्तीचं सूचक कोण सांगतं? केशर वर्ण. शौर्य, शक्ती हे काय? एकसारखे आहेत. अशोक चक्र कशाचं द्योतक आहे? बघा, प्रश्न षष्ठी विभक्तीमध्ये असल्यामुळे उत्तर सुद्धा कुठल्या विभक्तीमध्ये येणार आहे? षष्ठी. मग प्रगती हा शब्द आहे, त्याची षष्ठी होते प्रगतेहे. आणि आपण न्यायस्य असं पण लिहू शकतो. हे सुद्धा एक पदामध्येच मोडलं जाईल, कारण की दोन्ही गोष्टी ते अशोक चक्र आपल्याला दाखवतं. त्रिवर्णध्वज कस्य प्रतीकः? त्रिवर्णध्वज कशाचं प्रतीक आहे? तर फ्रीडमचं. स्वाधीनतया. स्वाधीनतया हा. स्वाधीनताया हा. आणि स्वाधीनता आणि राष्ट्रगौरव याचं काय? ते प्रतीक आहे. राष्ट्रगौरव म्हणजे राष्ट्र स्वाभिमान, त्याचं काय? ते प्रतीक आहे. च म्हणजे आणि. च आपण शेवटी लिहित असतो. अशा प्रकारे एका एका शब्दामध्ये आपण उत्तर पाहिले. सोपं सोपं आहे. नाही समजलं तर नंतर विचारा. आता शक्य होत असेल तर लिहून घ्या. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अजून तुम्हाला क्लॅरिटी येईल. अस्माकं ध्वजस्य म्हणजे आपल्या ध्वजाचा श्वेतवर्ण कस्य सूचकः? आपला श्वेतवर्ण काय सांगतो? तर बघा, तो सत्यस्य. उत्तर कसं लिहिणार? हा जो प्रश्न आहे कस्य, त्याला बाजूला काढून टाकायचं. मग कसं लिहिणार उत्तर? अस्माकं ध्वजस्य श्वेतवर्णः कशाचं प्रतीक आहे? सत्यस्य. चालतंय. सत्यस्य प्रतीक आहे. ठीक आहे. किंवा आपण असं पण लिहू शकतो, सत्यस्यच. आपण एवढंच उत्तर लिहूया. सात्विकताया हा लिहिलं तरी चालेल, पण आपण एकच लिहूया. सत्यस्य सूचकः अस्ति. मग जो प्रश्न आहे, एक वाक्यानं उत्तर लिहित असताना जो प्रश्न असेल, सप्तमीमध्ये असेल तर उत्तर सप्तमीमध्ये लिहायचं.
प्रश्न बाजूला काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी उत्तर लिहून आहे असं वाक्य लिहायचं. अशोकस्तंभ कुत्र अस्ति? कुत्र म्हणजे कोठे. कोठे आहे अशोकस्तंभ? सारनाथे. सारनाथ या ठिकाणी आहे. बघा, त्रिवर्णध्वजस्य उत्तोलनम कदा भवती? म्हणजे या तीन रंगाचा असणारा झेंडा ह्याचं हॉइस्टिंग, झेंडा फडकवणं कधी होतं? तर स्वातंत्र्यता दिवसे, ज्यावेळी, आणि गणतंत्र दिवसे, गणतंत्र दिवसे या दोन दिवशी काय होतं? त्याचं उत्तोलनम होतं. अशोक चक्रे, अशोक चक्रामध्ये कती, कती म्हणजे किती, तर चतुर्विंशती. म्हणजे अशोक चक्रामध्ये उत्तर कसं लिहिणार? कती हा प्रश्न बाजूला काढायचा आणि चतुर्विंशती त्या ठिकाणी टाकायचा. अशोक चक्रे चतुर्विंशती अराहा संती. अशा प्रकारे. आता प्रश्न निर्माण अगदी सोपा असतं, फक्त आपल्याला विभक्ती माहिती पाहिजे. त्रिवर्णध्वज लाईक राम म्हणून अस्माकं त्रिवर्णध्वज विश्वविजयी भवेत. मग कह, कह काय येणार? कारण की त्रिवर्णध्वज पुल्लिंग शब्द आहे म्हणून कह. ओके. स्वधर्मात प्रमादम वयम न कुर्याम. म्हणजे स्वधर्मापासून आपण कधीही चुकू नये. प्रमादम म्हणजे चूक करू नये आपण. मग किम, कारण की प्रमाद हा शब्द नपुंसकलिंग आहे म्हणून स्वधर्मात किम वयम न कुर्मः. आता ज्या शब्दाला अंडरलाईन केली तो काढायचा आणि त्या ठिकाणी उत्तर लिहायचं किम, आणि शेवटी काय करायचं? क्वेश्चन मार्क द्यायचा. बघा, सद्बुद्धे, सद्बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी. आता बुद्धी हा शब्द स्त्रीलिंग असल्यामुळे कस्या हा येणार, कारण की बुद्धे हे षष्ठी विभक्ती आहे. मग का, के, का हा शब्द आपल्याला माहिती असेल तर आपल्याला कस्या हा हे लिहिता येईल. शत्रूणाम हा षष्ठी विभक्ती असल्यामुळे केशाम, कह कौ के कम कौ कान, तशी षष्ठी विभक्ती कस्य कयोः केशाम. अशा प्रकारे प्रश्न निर्माण होणार. मग सगळ्यात पहिला मला काय करायचंय? शब्द पाठ करायचे. राम, सीता, कवी, गुरु, जे जे शब्द, आणि जे जे नाही सांगितले ते सुद्धा पुढचे पाठ केले तरी आपल्याला फायदाच आहे. बघा, हा सुद्धा काय आहे? सगळा विभक्तींचा खेळ आहे. म्हणून शब्द पाठांतर चांगलं आहे, चांगलं पाहिजे. सप्तमी विभक्ती. आता मी लिहितो अग्नी शिखा शिखयोः. सीता शब्द माहिती असेल तर हा सहजच येऊन जाईल. आणि अग्नी शिखासु, अग्निशिखासु. सभा शब्दाची चतुर्थी. सीता सीतायै. मग सभाचं काय येणार? सभायै. आणि बहुवचन सभाभ्यः, सभाभ्यः. अहिंसा, सीता शब्द अहिंसा, अहिंसे, अहिंसाः, अहिंसाः. सफलता पंचमी, सफलतायाः, सीता सीतायाः. आणि पंचमी सगळ्यांमध्ये भ्यस लागत असतो म्हणून सफलताभ्यः. सूचकया तृतीय विभक्ती, तर तृतीयामध्ये भ्याम आणि भी येत असतं हे आपल्याला माहिती आहे. सूचिकाभ्याम आणि सू सूचिकाभिः. मग हे कधी लक्षात येईल? ज्यावेळी आपल्या शब्दपाठ असेल त्यावेळी. आता काय, फक्त आपल्याला जॉईन करायचंय. कसं जॉईन करणार आहे? केशर वर्ण म्हणजे हिरवा रंग काय सांगतो? शौर्यस्य त्यागस्य च, शौर्य आणि त्याग सांगतो. केशर वर्ण शौर्य आणि त्याग. हरितवर्ण काय सांगतो? चांगली सुपीक जमीन आणि सुंदरतेचं प्रतीक आहे. अशोक चक्र काय सांगतं? प्रगती आणि न्याय. त्रिवर्णध्वज काय सांगतो?
त्रिवर्णध्वज स्वाधीनतायाः राष्ट्रगौरव. आणि या त्रिवर्णध्वजाचं एक्सेप्टन्स कधी झालं? 22 जुलै 1947. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज ही पाहिलेली आहे. आजच मी हे अपलोड करेल. पुन्हा एकदा या धड्यातून तुम्ही जावा, म्हणजे कुठलाही डाऊट राहणार नाही. लगेच जॉईन करा. आपण पुढचा धडा बघूया आणि याच्यामध्ये काही डाऊट असतील ते तुम्ही मला विचारा हे झाल्यानंतर.